नमस्ते. श्री अमा भगवानांची आजची शिकवण अशी आहे. प्रोग्रामिंग कितीही महान असले तरी तो एक तुरुंग आहे. मी ज्ञानरंजन पाणिग्रही USA कॅलिफोर्नियात राहतो. मी मूळ बालेश्वरचा आहे. माझ्या शरीरात बसवलेल्या मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी अनेक वर्षापासून मी 2 विशिष्ट औषधं घेतो. 3 महिन्यातून एकदा मी ही औषधं मागवतो. काही वर्षापूर्वी मी अमेरिकेत आलो. माझ्या 2 औषधांपैकी एक औषध वेगळ्या नावाचे मिळायचे, पण त्याची कंपनी तीच होती. अमेरिकेत वैद्यकीय यंत्रणा वेगळी आहे. मी त्या दवाखान्यातून औषधं घेऊ शकतो जिथे मी माझा विमा घेतला आहे आणि ठराविक दवाखान्यातच उपचार करून घेऊ शकतो. माझी इच्छा असली तरी वेगळ्या औषध विक्रेत्याकडून मी औषध विकत घेऊ शकत नाही, कारण ते खूप महाग पडतात. 1.5 महिन्यापूर्वी मी जेव्हा माझी औषधं मागवली तेव्हा त्यात जुन्या औषधाऐवजी नवीन औषध आले होते. मी कुठलेही नवीन औषध लगेच घेऊ नये असे डॉक्टरांनी मला आधी सांगितले होते, त्यामुळे मी घाबरलो होतो. माझ्या विम्याच्या मापदंडानुसार ते फक्त हेच नवीन औषध देऊ शकले होते. माझे जुने औषध दुकानात उपलब्ध नव्हते, त्यामुळे नवीन औषध घेण्याव्यतिरिक्त मला दुसरा पर्याय नव्हता. काही दिवसानंतर माझ्या मूत्रपिंडांचे कार्य दाखवणारे माझ्या रक्तातील क्रिएटिनाइन वाढू लागले. डॉक्टरांनी मला काही दिवस थांबायला सांगितले, अन्यथा ते डोस वाढवणार होते, पण भीतीने मला ग्रासून टाकले होते. त्यावेळी मी नवस बोललो आणि माझ्यासाठी सत्यलोकहून YouTube कॉन्फरन्समध्ये सामूहिक प्रार्थना करण्यासाठी मी दासाजींना विनंती केली. श्री अमा भगवानांच्या आशीर्वादाने नवीन औषध मला लागू पडले. माझे क्रिएटिनाइन 1.1च्या आत राहावे अशी प्रार्थना मी नेहमी करतो. आता ते 1.11 होते. माझ्यासाठी सामूहिक प्रार्थना केल्याबद्दल आमच्या प्रिय दासाजींना माझे हार्दिक धन्यवाद. माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्व भक्तांचा मी आभारी आहे. सामूहिक प्रार्थनेची शक्ती मी अनुभवली. प्रार्थना अशक्य गोष्टी शक्य करते. माझ्यासाठी हा चमत्कार केल्याबद्दल श्री अमा भगवानांना अपार कृतज्ञता.